काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मुंबईमध्ये फ्लॅट खरेदी करण्याकरता माहेरहून 10 लाख रुपये आणून द्यावे यासाठी वारंवार विवाहितेकडे तगादा लावून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. विवाहितेनं गळफास घेत जीवनप्रवास संपवल्यानं पंचवटीतील भाजपच्या एका माजी नगरसेविकासह त्याच्या इंजिनियर पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कावेरी आशिष खोडे असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. मखमलाबाद येथे राहत असलेल्या घरी मे 2013 ते मार्च 2024 या कालावधीत संशयी आरोपी नगरसेविका सिंधुबाई भीमराव खोडे, विवाहितेचा अभियंता असलेला पती आशिष भीमराव खोडे यांनी कावेरी हिला वारंवार शारीरिक मानसिक त्रास देत छळ केलेला. तिने तिच्या आईवडिलांकडून 10 लाख रुपये आणून द्यावे यासाठी सासू सिंधुबाई आणि पती आशिष याच्याकडून तगादा लावून तिच्यावर दबाव टाकला जात होता असं फिर्यादीत म्हटलेलं आहे. त्यांच्या छळाला कंटाळून कावेरी हिनं मखमलाबादमधील राहत्या घरी शनिवारी 30 मार्च रोजी सकाळच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याचं मधुकर भीमराव वायकंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे. मयत कावेरी यांना 8 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाची मुलगी आहे. पोलिसांनी संशयित सिंधुबाई आणि आशिष यांना अटक करावी अशी मागणी कावेरीच्या आईवडिलांसह नातेवाईकांनी केलेली आहे. या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलिसांनी संशयित खोडे माता आणि पुत्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच हुंडाबळी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पटारे करत आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.